नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. म्हणजेच आजचा दिवस गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंतीचा आहे. चॅनेलतर्फे आपणा सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते कृतिका आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:39 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:42 ते 9:17 आणि यमगंड काळ सकाळी 10:53 ते 12:28 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर केंद्र योग करणार आहे. नेपच्यून बरोबर लाभ योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. वेळातला नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार. दिवस महत्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल मूड अतिशय चांगला दिसून येईल. त्याचप्रमाणे काही उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. महत्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल. घरातले जे पुरुष वर्ग असेल त्यांच्यावर छोटा मोठा प्रमाणामध्ये वाद होऊ शकतील. अर्थात दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडा घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं वगैरे थोडंसं एक्झर्शन जाणवेल. मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. त्या संदर्भातले काही नवीन तुम्हाला मार्ग सुचण्यातले काही संधी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. वेळातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे निर्णय मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे.
लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. मित्र परिवारावर छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल. जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास तुम्हाला जाणवू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास आजच्या दिवशी डोकं करू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता चांगली राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. घरात आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. फक्त वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवाद होऊ शकतील. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याच पण तुमची कामं महत्त्वपूर्ण होऊन सुद्धा जातील. याचप्रमाणे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.